नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी असं डोश्याचा एक वेगळा प्रकार दाखवणार आहे. चला तर मग आपण आता ही मी मसुराची डाळ 2 वाट्या घेतलेली आहे आणि एक वाटीला थोडी कमी उडदाची डाळ घेतलेली आहे. आता हे आपल्याला 1 तास भिजत ठेवायचे आहे. या डाळी स्वच्छ धुवायच्या आणि एकत्रच भिजत टाकायच्या आहे. चला तर मग मैत्रिणींनो, आपण आता ह्या डाळी भिजत टाकूया. आता मी उडदाची डाळ आणि मसुराची डाळ भिजत टाकलेली आहे. तर मसुराची डाळ ही खूप चांगली असते, याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. तर बघा मैत्रिणींनो, आता मी मुरमुरे घेतले आहे 1 वाटी भरून. आता आपण डाळ वाटून घेणार आहोत. 1 तास भिजत ठेवायची आणि डाळ वाटून घ्यायची. मी आता 1 तास डाळ मी अगोदर भिजत टाकलेली होती. तर बघा मैत्रिणींनो, आता 1 वाटी मुरमुरे घेतलेले आहेत. आता आपण डाळ वाटून घेऊया. चला तर मग आता आपली डाळ वाटून झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं, मी काय करते हे तुम्ही पुढे बघा. तर बघा मैत्रिणींनो, आपल्या दोन्ही डाळी वाटून झाल्या आणि वाटतानाच मी त्यामध्ये लसूण आणि लाल मिरची पावडर, हिंग, हळद, लाल मिरची पावडर, हिंग, हळद, लसूण आणि जिरे टाकूनच डाळ वाटून घेतलेली आहे. तुम्हाला जर भाज्या आवडत असतील तर तुम्ही वेगवेगळ्या भाज्यासुद्धा त्यामध्ये टाकू शकता. आता हे मुरमुरे, या मुरमुऱ्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि 2 मिनटं ते भिजू द्यायचे मुरमुरे आपल्याला. तर बघा, आपण आता हे मुरमुरे भिजत ठेवलेले आहेत. आता मुरमुरे 2 मिनटामध्येच मुरमुरे भिजतात. आता हे मुरमुरे आपल्याला एकदम पिळून घ्यायचे आहे. सर्व पाणी त्याचं काढून टाकायचं. तर बघा मैत्रिणींनो, आपण आता हे मुरमुरे पिळून घेऊया. आणि आता काय करायचं, आता हे पिळलेले मुरमुरे आपण या वाटलेल्या डाळीमध्ये टाकायचं आहे. आता हे सर्व मुरमुरे आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं सर्व मुरमुरेनी डाळ एकजीव करून घेऊया, सर्व हलवून. आता आपण हे सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया. तर बघा मैत्रिणींना, आपण आता हे व्यवस्थित हलवून घेऊया आणि 5 मिनिट ते बाजूला ठेवूया. आणि तोपर्यंत आपण गॅसवर तवा ठेवूया. आपला तवा तापेपर्यंत आपण ते व्यवस्थित असे मुरले जाते, मुरमुरे भिजले जातात त्याच्यात. आणि आता आपण तव्याला थोडं तेल लावून आता हा आपण डोसा टाकून घेऊया. आणि बघा मैत्रिणींना, हा डोसा अगदी कुरकुरीत आणि सुंदर टेस्टी लागतो बघा. आणि त्यात मुरमुरे टाकल्यामुळं हा डोसा अगदी कुरकुरीत होतो. तर बघा, आपण अशा प्रकारे आता याच्यावर डोसा टाकून घेतलेला आहे. आणि आता थोडं तेल आपल्याला कडेने सोडायचं आहे. आता आपला तवा डोसा एका बाजूने भाजलेला आहे. आता आपण तो उलटून घेतलेला आहे. आता बघा मैत्रिणी, किती खरपूस असा डोसा तयार झालेला आहे. आता आपण तो सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आता हा डोसा आपला रेडी झाला आहे खाण्यासाठी. आणि या डोशाबरोबर आपल्याला दुसरी चटणी वगैरे काही घ्यायची गरज नाही, कारण त्यामध्येच आपण लसूण आणि लाल मिरची वगैरे टाकलेली आहे. त्याच्यामुळं तोंडी लावायला काहीही घ्यायची गरज नाही. तर बघा मैत्रिणींनो, आता हा दुसरा डोसा पण रेडी झालेला आहे. तर अशा प्रकारे हा मुरमुरा डोसा कसा वाटला तुम्हाला मैत्रिणींनो? तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.